1 ऑगस्ट 1962 साली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाली आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत MIDC ला 63 वर्ष पूर्ण झालेत। अहिल्यानगर या ठिकाणी देखील MIDC ने आपला 63वा वर्धापन दिन साजरा केला आणि या वर्धापन दिनामध्ये कृष्णाली फाउंडेशनने सक्रिय असा सहभाग नोंदवला। 63व्या वर्धापन दिनानिमित्त 63 जणांनी रक्तदान केलं। तर हरित क्रांतीचा विचार घेत MIDC परिसरातच कृष्णाली फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपणही करण्यात आलाय। सामाजिक जबाबदारी आणि औद्योगिकरणाची सांगड घालत यावेळी अनोखा उपक्रम या ठिकाणी पार पडला। सामाजिक कामात अग्रेसर असणारी संस्था कृष्णाली फाउंडेशन कडे पाहिलं जातं। अनेक वेगवेगळ्या विषयांवरती कृष्णाली फाउंडेशन काम करत असते। MIDCच्या वर्धापन दिनानिमित्त MIDC अग्निशामक विभागाच्या वतीने देखील भव्य वृक्षारोपण पार पडलं। यानंतर माऊली सभागृह या ठिकाणी MIDCचा वर्धापन दिन साजरा झाला। कार्यालय अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धांमधील विजेत्यांचा सन्मानही करण्यात आला। तसेच यावेळी MIDCचे कर्मचारी अधिकारी यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान MIDC ने रोख रक्कम देऊन आणि कृष्णाली फाउंडेशनने ट्रॉफी देऊन केला। तर यावेळी रक्तदात्यांना कृष्णाली फाउंडेशन कडून प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रादेशिक अधिकारी गणेश राठोड, उपअभियंता सरदार अनुसे, क्षेत्र व्यवस्थापक दिलीप काकडे, अग्निशामक अधिकारी जगजीत सिंग जाट, आम्हीचे अध्यक्ष खाकाळ साहेब, उपाध्यक्ष महेश इंदानी, श्रीहरी टेपुगडे, सिद्धी फोर्सचे संचालक तसेच कृष्णाली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके, पत्रकार प्रियंका पाटील शेळके, पवन सदाफळे, अजित जगताप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। सालाबाद प्रमाणे MIDCचा वर्धापन दिन यावर्षी विविध कार्यक्रमांद्वारे आपण साजरा केलेला आहे। यामध्ये आपण प्रामुख्याने सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबिर, वृक्षारोपण हे कार्यक्रम तर घेतलेच। याच्या व्यतिरिक्त MIDC जे सर्व कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांसाठी देखील वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण घेतले आणि ज्यामध्ये क्रीडा स्पर्धा किंवा इतर स्पर्धा या देखील आपण घेण्यात आलेल्या आहे। आणि कर्मचारी अधिकारी यांचे जे कोणी पाल्य आहेत की ज्यांनी मागील काही शैक्षणिक वर्षांमध्ये उत्कृष्ट असं काम केलेलं आहे त्यांचे देखील आपण सत्कार समारंभ आपण इथे आयोजित केलेला आहे। आणि याच्या व्यतिरिक्त विरंगुळा म्हणून एक आपण सांस्कृतिक कार्यक्रम देखील आता आयोजित केलेला आहे जो आता सुरुवात होणार आहे। आपण जर बघाल की आता आपण MIDC महाराष्ट्र MIDC हे आता देशातील आघाडीचं असं औद्योगिक महामंडळ आहे की जे देशाचं ग्रोथ इंजिन जे आहे ते आपलं महाराष्ट्र आहे। आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जी इन्व्हेस्टमेंट आहे परकीय जी गुंतवणूक आहे ती महाराष्ट्रामध्ये येत आहे। देशामध्ये सर्वाधिक गुंतवणूक 1,15,000 कोटी आपल्या महाराष्ट्रामध्ये येत आहे। आणि याच्यामध्ये प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील दावोस कराराच्या अंतर्गत 2 जे मोठे इन्व्हेस्टमेंट आहेत ते आपल्याकडे आलेले आहेत। ज्याच्यामध्ये SPML कंपनी ज्यांनी नुकतंच सुप्याला आपण त्यांना जागा दिली आहे ते एक 600 कोटीची त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे। याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे नुकतंच मुथय्या मुरलीधरन यांची सिलॉन बेवरेजेस कंपनी आहे की ज्याची जवळजवळ 1500 कोटी इन्व्हेस्टमेंट आहे। त्यांना देखील आपण जागा देऊन त्यांचा जागा देण्यात आलेला आहे। याच्या व्यतिरिक्त शिर्डीमध्ये आपण एक नवीन MIDC मंजूर मागच्या वर्षी झालेली होती त्याचं देखील डेव्हलपमेंटचं काम चालू आहे। तिथे देखील मोठे मोठे संरक्षण क्षेत्रातले मोठ्या मोठ्या कंपन्या देखील तिथे येत आहेत। याच प्रकारे श्रीगोंदा किंवा श्रीरामपूर आपल्या अहिल्यानगर जवळजवळ वडगाव गुप्ता इथे देखील नवीन MIDC मंजूर झालेली आहे। तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजकांची आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांची उद्योगासाठी जागेची मागणी आहे आणि ती आपण भविष्यात ती पूर्ण करणार आहोत। देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर। आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत। यात AC, नॉन AC, स्लीपर बस उपलब्ध तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत। आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये CCTV कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध। आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा। 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर। आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड, संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17। धन्यवाद।